आज योगा सुरू करायचा आहे, तर पहिलं का सुरू करायचा आणि ट्रेनर कसा शोधायचा त्याच्यासाठी? मला योगा स्टार्ट करायचा आहे. तर आधी एक टाइम टेबल बनवा स्वतःचा, की त्याच्यामध्ये तुम्ही ऍड करा की तुमची दिवसाची सुरुवात कशी होते, तुमच्याकडे कामं कोणकोणती असतात आणि रात्री झोपेपर्यंत तुम्ही कोणकोणती कामं करता. ते वेळेनुसार जर का टाकता आलं तर सगळ्यात बेस्ट असेल. त्याच्यामध्ये तुम्ही शोधा की तुम्हाला टाइम कुठे ऍडजस्ट करता येतो. 1 तास जो असेल तुमचा तुम्ही स्वतःला देऊ शकता. योगशास्त्र हे सकाळी करण्याचं शास्त्र आहे, मान्य आहे, पण आताच्या कंडिशनला जर तुम्ही बघणार तर कामाचा एवढा व्याप वाढत चाललाय की तुम्हाला मध्ये कुठे वेळ भेटला तुम्ही 1 तास जरी स्वतःला देऊ शकला तरी खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही ती गोष्ट करू शकता की तुमचा जो ट्रेनर असेल, ट्रेनर कसं काय चॉईस करायचा. तर ट्रेनर चॉईस करताना एक गोष्ट बघा की त्याची स्वतःची प्रॅक्टिस किती आहे, त्याला योगशास्त्राबद्दल किती माहिती आहे. ओके. फ्युजन सोडून त्याला आपले जे ग्रंथ असतील किंवा जे पाश्चात्य संस्कृतीकडून ज्या गोष्टी आपण घेत आलेलो आहे का, त्याच्या व्यतिरिक्त त्याला काय गोष्टी माहिती आहे, त्याचा नॉलेजवरती किती जोर आहे, ह्या गोष्टींकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. आणि जो तुमच्याकडून करून घेईल अशा व्यक्तीकडून तुम्ही करा, जो मला पुश करेल प्रॉपरली त्याच्यामध्ये. रोज सकाळी आता खूप वेळा माझ्याकडे पण जे माझे काही क्लायंट्स असतात किंवा माझे विद्यार्थी जे आहेत, सकाळी खूप जण झोपलेले असतात, तर मी त्यांना कॉल करून उठून त्रास देण्याचा प्रयत्न करतो की सर उठा, तुमचा आता लेक्चर असेल किंवा सर तुमचा हा टायमिंग आहे, तुम्हाला उठायचं आहे. मग बरोबर त्या वेळेला ते मॅनेज करतात आणि असं करत करत हळूहळू सवय लागून जाते. मग जिथे जे लोक 10 वाजता उठत होते हळूहळू 9 वर येतात, मग 7 वर येतात, मग 5 वर यायला सुद्धा कमी करत नाही.